आपण मंचरच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी कुस्ती आपण या वर्षी यात्रा कमिटीच्या वतीनं लावलेली आहे। या कुस्तीसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला सहकार्य केले त्यामध्ये लाला बँकेचे चेअरमन सन्माननीय युवराज प्रल्हाद बानखिले, त्याचप्रमाणे राजेंद्र किसनराव कानसकर तहसीलदार, महेंद्र शेठ दत्तात्रय वाघ महेश ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आणि रविभाऊ सोनबापू बानखिले प्रशांत गुलाब बानखिले युवा उद्योजक, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या हस्ते ही शेवटची कुस्ती या आखाड्याची होईल। कृपया आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आखाड्यामध्ये यावं आणि या कुस्ती अतिशय चांगल्या प्रकारची व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे। लाईव्ह बंद झालेलं आहे, लाईव्ह बघा। लाईव्ह वाघ आहेत का? रविभाऊ सोनबापू बानखिले, प्रशांत गुलाब बानखिले, राजेंद्र किसन कानसकर तहसीलदार। जवळजवळ 5,55,555 रुपयाची ही कुस्ती आहे। त्यामुळे लाला बँकेचे चेअरमन युवराज शेठ बानखिले, यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्तशेठ थोरात, राजाबापू थोरात आणि प्रसिद्ध बैलगाडा बालक बाबाजी भक्ते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही कुस्ती आता लागली जाईल आणि अतिशय चांगल्या प्रकारची कुस्ती ग्रामस्थांना अपेक्षित आहे। दोन्ही पैलवानांनी याची नोंद घ्यावी। चालू करा। वा, धन्यवाद वसंतरावजी बानखिले, दत्ताभाऊ थोरात, सगळ्या दोघांनी व्यवस्थित नियोजन केलं, गडबड नाही। 3 माईक चालू असताना पण कुठेही तिन्ही माईकचा तोल बिघडला नाही, बरोबर का? दत्ताभाऊ थोरातांना आणि वसंतराव तर माझे शेजारीच आहेत, तरी व्यवस्थितपणे हे असं नियोजन करावं लागतं मंडळी। म्हणून मंडळी एकही माणूस गेलं का घरी? हाय तसंच आहे ना, हाऊसफुल। आणि ऐका मंडळी, हिरवी चड्डी परिधान केलेला 2022 सालचा महाराष्ट्र केसरी सातारा अधिवेशन, मीच त्या कुस्तीला निवेदक होतो। विरुद्ध आपल्या पुणे जिल्ह्याचा हनुमान आखाड्याचा पैलवान माऊली कोकाटे, सराठी गाव तालुका इंदापूरचा पैलवान गणेश दांगट यांचा पट्टा तो। आणि हीच कुस्ती फायनलला 2022ला साताऱ्याला आली। आज मंचरकरांनी ही कुस्ती अगदी हिरवून काढली आणि त्यावेळेस गुणावर असते स्पर्धा म्हणल्यानंतर। आता ही मैदानी कुस्ती उजाडलं तरी सोडवायचं नाही, आपला ठराव आहे, बरोबर का? कोणीच जाणार नाही, बरोबर का? बोलण्याचा भाग सोडा, बोलावं लागतं दादा, बरोबर। पण निकाली आपण टायमिंग, तुम्हालाही बहाण आहे, पैलवानांनाही बहाण आहे, किती वेळ लढायचं ते फक्त निकाल लागावा। आणि हा पृथ्वीराज पाटील, देवठाणे गाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, मिलिटरीमध्ये घोरपडीला आर्मीचा पैलवान आहे आणि गदा मिळवायची ही जिद्द त्याची लहानपणापासून होती। म्हणून तालमीत दुसऱ्या पैलवानाची गदा घेऊन झोपायचा, गद्या शेजारी घ्यायचा। बघा स्वप्न कशी असतात, तो झोपताना दुसऱ्या पैलवानाची गदा घेऊन झोपायचा, मला गदा मिळवायची। त्याचा फोटोही व्हायरल झाला होता। अतिशयोक्ती सांगत नाही, जे खरं आहे ते सत्य आहे, ते सत्य। शबास, कुस्ती निकाली झाली पाहिजे। आणि सागर हिंगे आणि दीपक सदावरचे 2 पंच त्या कुस्तीला। तोला मोलाची तुल्यबळ कुस्ती, महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरीचा मुकाबला। आणि माऊलीनं अनेक नंबर, या पृथ्वीराजनं जागतिक स्पर्धेमध्ये भारताला 92 किलोमध्ये रौप्य पदक मिळवलंय। पोरग लढतंय आणि कुस्ती ताबा घेतलाय, पहा काही घडू शकतं। शबास माऊली। आणि म्हणून वनितो चेतवा बारे चेचविताची चेततो, केल्याने होता आधी केलेची पाहिजे। कोण पुषा शकताला, रोगी से बराडी दिसे, कला नाही कांती नाही, शक्ती बुद्धी धरावली, दास म्हणे आईशे करा, सदा मारुती वरदय धरा।
हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बचात उतरावा. मंचरच्या मैदानाचा संदेश घेऊन घरी जा. एक तरी तयार करा, मुलगा किंवा मुलगी. हा ताबा घेतलेला तो पृथ्वीराज पाटील, हिरवी चड्डी. आपलं स्पष्ट सगळं निवेदन असतं. लाल चड्डीचा माऊली कोकाटे, नाव आहे हर्षद, पण घरी लाडानं माऊली माऊली म्हणतात. पण दुसरी गोष्ट अशी आहे, ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे ना महाराष्ट्रात, कुठल्याही गावात जा त्याला माऊली म्हणूनच हाक मारली जाते. तसा हा हर्षद आहे, पण माऊली कोकाटे म्हणून प्रसिद्ध असा तुफानी ताकदीचा दोन मर्द आमने सामने. चलो पैलवान, निकालीच लागली पाहिजे. बघा सातत्य, किती मेहनत, किती कष्ट. म्हणून कष्ट विन फळ नाही, कष्ट विन राज्य नाही, केल्या विन होत नाही साध्यच नाही. बरोबर का? प्रबोधनही झालं पाहिजे, प्रबोधनही झालं पाहिजे समाजाला काहीतरी. आपण या कुस्तीचं मैदान यासाठी आहे, कुस्तीचं मैदान सगळं समाज या कमिटीने एकत्र आणला. सगळे एकत्र लोक आणले, एवढी तुफान गर्दी. हे कमिटीचं कौतुक आहे. 2-4 दिवसात आखाडा विसरून जाऊ, पण या कमिटीनं कार्य हे फिक्स डिपॉझिट आहे, पुण्याची ठेवी. पुढची पिढी, येणारी नवीन तरुण या पिढी, हे आमचे आदर्श होते. हे सगळे जे मंडळी आहेत आता, वा शबात, वा काही घडू शकतं. शबास माऊली, शबास पृथ्वीराज. दोघांनाही चड्ड्या पकडल्या, दोन्ही बैलांच्या वेसणी पकडल्यासारख्या. बरोबर का? स्पर्धेत चालत नाही चड्डी पकडलेली. हा जागतिक फिल्म संघटनेचा नियम आहे, पण मैदानी कुस्तीला चालत आलंय. गिस्सा डाव, घुटना डाव, चड्डी पकडून पकडायचा. तुझ्यात हिंमत असेल तर चड्डीला हात गेलेला सोडव. बघा हो, अशी कुस्ती आहे. म्हणून चड्डी पकडायची परवानगी मैदानी कुस्तीला चालत आलेली आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मागे सरू नका, मध्ये या. चला पृथ्वीराज, मध्ये चला. चला, चड्ड्या सोडू नका तुम्ही सकाळपर्यंत. बरोबर आहे का? रंगवावं लागतं दादा. आता हे 2022ला जर मी त्यांच्या निवेदनाला आहे तर ऐका, दोघं पैलवान अतिशय नम्र आहेत, खूप कष्ट करणारी पोरं आहेत. अभिमान वाटतो, अभिमानानं छाती भरून येते. का नाही कौतुक करावं या पोरांचं? का करू नये? बघा ना कशी खणखणीत तब्येत आहेत. रोज सराव, रोज प्रवास. शबास शबास पृथ्वीराज. माऊली, निकाल लागला पाहिजे. काही घडो, शेवटची कुस्ती म्हणून यासाठी केला होता 8 तास. शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा. बरोबर का? शेवटचं मैदान निकाली व्हावं, अशी सगळ्यांनी दोहे पट काढण्याचा प्रयत्न, हल्ला परतवला. माऊलीनं प्रतिकार केला. करदान खेच चालू आहे. ताकदीचा अंदाज दोघांना एकमेकाला आहे. महाराष्ट्र केसरी गटामध्ये लढणारे 2 महान मल्ल आज मंचरच्या पावन पवित्र मैदानात आज उपस्थित आहेत. शबास. आणि बघा, सहज सोडवतोय, सोपं नाही. माती घ्या, माती घ्या. घामाघूम हात सटकतात. आता हात सटकतात. एकच मल्ल युद्ध गाजलं मंडळी. 6 मार्च 1965 मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, मारुती माने या मल्लयुद्धाचं वर्णन का करावं लागतं तर सोनेरी अक्षरानं मल्लविद्येमध्ये लिहिली जाणारी एकच कुस्ती 2.5 तास खासबाग मैदान, जे शाहूराजांनी 1912 साली कोल्हापूरला बांधलं. ते 1902ला रोमला गेले, तिकडे एक मैदान बघितलं. राजश्री शाहू महाराज दूरदृष्टीचे राजे होते. मग आपल्या पैलवानांना, ते स्वतःच पैलवान होते, अशी मल्लयुद्ध खासबाग मैदान बघा ना. 1 लाख लोक एका वेळेस मैदान बघतात. 1 लाख लोक तिकीट काढून आलेले आणि 25,000 तिकीट काढून बाहेर बसलेले. असं त्या काळचं वाहनही नव्हती आपल्याला. 4 व्हीलर काय, एसटीनं प्रवास, ट्रकनं प्रवास. आणि इतिहासात गाजली. 2.5 तास अंगाचा चिखल झाला. कोण मारुती माने आणि कोण विष्णुपंत सावर्डे लोकांना ओळखता येणार.
ज्योतिराम दादा सावर्डे विष्णुपंत सावर्डेच्या बंधूंना अधिकार होता कुस्ती. 1 तास झाल्यावर लोक म्हणायचे दादा बरोबरी सोडवा कुस्ती. खूप झाली आता. दादा म्हणले माझा पडला तरी हरकत नाही, कुस्ती आर पार होगी. 1 लाख लोक तिकीट काढून आणल्यात, तो पैसा मी वाया जाऊ देणार नाही. 25,000 लोक बाहेर आहेत, त्यांचं काय करायचं. किती हो द्या. 2.5 तासानं बरोबर 8 वाजता, त्यावेळेस लाईट नव्हती, गॅस बत्त्या लावल्या आणि कुस्ती निकाली झाली. पाण्याच्या बादल्या आणल्या, दोघांच्या अंगावर ओतल्या, मग त्यांचे चेहरे दिसले. कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास आहे आणि म्हणून हे श्रेय आपल्या जिल्ह्याला आहे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेब देसाई आणि भाऊसाहेब हिरे ते म्हणले मामासाहेबांना आवळ्याची मोठ आणि पैलवानांची संघटना अशक्य, आणि जर शक्य झालं तर जेवपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत मामासाहेब तुमचं नाव घेतलं जाईल. मल्लविद्येला फार इतिहास आहे. शिवरायांना हे रोपट लावलेलं आहे. गाव कुसाबाहेरच्या तालमी गावात आणल्या, खेड्याचं रक्षण केलं. वस्ताद म्हणजे गावचा सेनापती होता. तालमीत असणारी पोरं माय भगिनींच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभी राहत होती, आक्रमण होत होती. गावखेड्यांचं रक्षण पैलवान मंडळी करीत होती. हा इतिहास कुस्तीला आहे. म्हणून आज पैलवानांना कधी माझी म्हटलं जात नाही. किती असू द्यात. तुम्हाला MIT मायर्स, डॉक्टर विश्वनाथ कराड, आम्ही वाखरीला आषाढीच्या अगोदर एकच दिवस वय वर्ष 75च्या कुस्त्या घेतो. वाखरीला वारकरी मंडळींच्या, आता रोय रामेश्वरला, एकनाथ षष्ठीला, तिथंही वारकरच्या 1-25 आलते सगळे वय वर्षे 60-70च्या पुढचे. याचा अर्थ का की शेवटचा रक्ताचा थेंब अंगात आहे तोपर्यंत आपल्याला भिडावं लागतं, लढावं लागतं, जीवनाचा संघर्ष करावा लागतो. आणि म्हणून इतिहास साक्षी आहे. 4 फेब्रुवारी 1670 कोंढाण्याचा रणसंग्राम, तानाजी मालुसरे धारातीर्थी पडला आणि उदय भानाला आव्हान दिलं 80 वर्षाच्या शेलार मामाने. हिम्मत असेल तर माझ्याशी लढ, हिम्मत असेल तर माझ्याशी लढ. म्हणून पैलवान कधी माझी होत नाही. हे तर तरुण म्हणून पैलवानांच्यावरती लोक प्रेम करतात. कुठेही जा, कायम स्वरूपी वा एकेरी पाठ. पृथ्वीराज बाहेर जायचं नाही माऊली. आता बाहेर गेल्यावर कसं व्हायचं पैलवान. कुस्ती करा, सोपी नाही. ईर्षेची कुस्ती, चुरशीची कुस्ती, मंचरच्या ऐतिहासिक मैदानात ज्ञानेश्वर असवले जातोय का आवाज अखंड 52 देशात, बरोबर का. मंचरचं मैदान. आणि म्हणून हे मर्दानी चंग आला, मैदानी रंग, पैलवान ठोकीतो दंड. म्हणून बघा पैलवानांचं, पैलवान म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन आहे. निसर्गानं मानवाला दिलेलं हे वरदान एकेरी पाठ माऊलीनं काढलाय. वा तिथं आकडी मारू शकतो, काही करू शकतो. ताबा घेतला आणि तोला मोलाची कुस्ती चितपट करण्याचा आटोकाट प्रयत्न. माऊली कोकटाचा ताबा घेतलाय आणि जबरदस्त सुरास. वा रे वा पैलवान, डोळ्यात माती गेली बघा. आणि 30 मोतीबाग तालीम हिंद केसरी गणपतराव आंदळकर. अखंड महाराष्ट्रात गावोगावी सगळे इथं बी आले असतील. मारुती माने, बरोबर का. गणपतराव आंदळकर झाले भाऊ, होतील भाऊ, परंतु या समाज गणपतराव आंदळकर हरिश्चंद्र बिराजदार कुस्तीतले खरोखर गुरु. 16 महाराष्ट्र केसरी घडवले गणपतराव आंदळकर कोल्हापुरामधून. 16 महाराष्ट्र केसरी हा 17वा आहे. कोल्हापूरला किती गाथा गेल्या? 16. म्हणून इतिहास खरंच समजला पाहिजे पुढच्या पिढीला. म्हणून काशाबा जाधव सारखा महाराष्ट्राचा वीर त्यावेळेस भेट नाही, काही नाही. 23 जुलै 1952 भारत मातेच्या शिरपेचात कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून दिलं. 44 वर्षे हा भारत एकटंच पदक मिळवून देत होता.
बघा आणि आपली शोकांदा बघा, आपलं राजकारण अर्थ मरणोत्तर शिवछत्रपती, मरणोत्तर अर्जुनवीर, हयात असताना कौतुक नाही असा महान मल्ल 1948 लंडनचं ऑलिम्पिकला गेला होता, 6वा नंबर आला. परत मी ऑलिम्पिकला जाईल ही जिद्द बांधून आला. पैसे नव्हते, 1-1 रुपया वर्गणी काढली त्यावेळेस लोकांनी, 1-1 रुपया. आणि म्हणून ते ऑलिम्पिकचं स्वप्न पुरं झालं. शेवटचं पोलीस दलात गेले, रिटायरमेंट गेले, रिटायरमेंटचे लवकर पैसे. अरे वा, हो काय कुस्ती चालली बघा, दोघांचे हात सटकतायत. शबाश, टाळ्या वाजवा आणि आवाज द्या मनापासून. भोज झाला की जोश येतो आणि सुप्तांतकरांतरान उठत. ज्ञानेश्वर बोल बजरंग बली की. मनसरचा आवाज, हे मनसर आहे. बोल बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. झालं ना आता ही ऊर्जा वर्षभर तुम्हाला. आणि म्हणून पुढच्या वर्षी देणगी द्यायला लोक हे दातृत्व आहे. म्हणून वा पैलवान डाव काय झालं माऊली, मध्ये घ्या, डाव दिलं जाईल कडेला गेल्यानंतर. पृथ्वीराज निकालीच झाली पाहिजे. बघा या घामाची किंमत आहे आज, साधी सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून 5,55,555 कैलासवासी प्रल्हाद नानाभाऊ बानखेले यांच्या स्मरणात सन्माननीय युवराज प्रल्हादजी बानखेले, चेअरमन लाला अर्बन बँक, राजेश किसनरावजी कणसकर तहसीलदार, महेश दत्तात्रय बाग, महेश ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, रविभाऊ सोनूबापू बानखेले आणि प्रशांतजी गुलाबराव बानखेले युवा उद्योजक. आणि एकूण बक्षीस 14,20,555. लय मोठं मैदान राव. 20-25 हजारात बी आखाडावर राखणारे आहेत. जशी परिस्थिती असेल पण नाद बी लागतो ना, नाद बी पाहिजे ना. चला पैलवान, जे ठरलंय पृथ्वीराज घ्या. 55 सांगितलं ते ऐका बरोबर. डाव हा, ही नम्रता पाहिजे. आणि सतपालचे ना आपल्या महाराष्ट्रात ज्या कुस्त्या व्हायच्या ना, कडेला गेले की सतपाल डाव मागायचे. कारण हिरामन बनकर आपल्या खेड तालुक्याचे, हिरामन बनकर बी इकडे आले असतील तुमच्या भागात, कारण जवळ बरोबर का. आणि ते मी रेल्वेत होतो, आता मी रिटायर झालो. या दोघांना इंटररेल्वे केल्यात त्यांच्या मैदानात आणि सतपालच्या मैदानातही मी कुस्ती लढलेलो आहे. नेहरू स्टेडियमला नरहरी अण्णा चोरगे, हिरामन बनकर त्याही मैदानात झाले. 3 महाराष्ट्र अधिवेशनं 1978, 1979 आणि 1983 3 अधिवेशनं मी चॅम्पियन पैलवान आहे. मी असा बोल एवढा निवेदक नाही, अभ्यास आहे. कुस्तीतला सगळं औद्योगिक क्षेत्रात प्रथम आहे, रेल्वेला मेडल आहे. दिल्ली, गोरखपूर, झाशी सगळ्या ठिकाणी रेल्वेच्या जिथं स्पर्धा होतात. आणि म्हणून अभ्यासातून बोलावं लागतं. कुस्ती वाढली पाहिजे, कुस्ती जगली पाहिजे. आणि ज्यांना आयोजन केलं त्यांना खरोखर कौतुकाची थांब, त्यांना उभारी मिळाली पाहिजे. ही राष्ट्राची उभारणी या मनसरच्या उत्सव कमिटी, यात्रा कमिटीच्या माध्यमातून होत आहे. ही साधी सोपी गोष्ट समजू नका. कमिटीत जे मंडळी आहेत त्यांना साथ देणारे अखंड ग्रामस्थ, आपलं गाव, आपला उत्सव, आपलं दैवत, आपलं कुलदैवत भैरवनाथ, सोपी गोष्ट आहे का. म्हणून वर्षातनं येणारा उत्सव वर्षभर ऊर्जा, उद्योग व्यवसायाला प्रामाणिकपणे त्यासाठी उत्सव आहे हा. सगळी नाती गोती एकत्र येतात, पाहुणचार होतो. म्हणून हे उत्सव परंपरा निर्माण झाल्या. देवदेवता ते देव तो एकत्र आणतोय आपल्याला. त्या भैरवनाथाच्या साक्षीनं प्रत्येकाला कोणाला वेळ आहे. जगात सुपरफास्ट झालंय. परत मर्दाला मर्दा भिडला, मनगडाला मनगड भिडला, चौदंडी सुरू झाली, डोक्याला डोकं लागलं.
घामाच्या धारा अंगातून निघू लागल्या, पण कुस्ती सुटेगी नाही. नाही सुटली जाणार कुस्ती. काही हो. चला पैलवान, अटॅक करा. माऊली, पृथ्वीराज मागे सरकू नका, मध्ये या. तसेच मध्ये या. माऊली मागे सरका, इकडे मध्ये चला. मागे पलीकडे जाऊ नका. एवढी लोक, आता तुम्ही रोज मैदानात आहे, मी आहे, थांबतात का शेवटपर्यंत? सत्य सांगतोय, तुमचं कौतुक म्हणून नाही राजाभाऊ. एवढी काय गर्दी आहे बघा. एक हा कोपरा हल्ला नाही, तो नाही, आहे तशीच सगळी. गॅलरीतला तर एकही उठला नाही. केवढी आवड आहे, केवढा प्रतिसाद या मनसरच्या भूमीमध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये. आणि म्हणून पैलवान, मैदान गाजवा. एक पोझिशन बराच वेळ करू नका. आता तुम्हाला सांगणं योग्य नाही पैलवान. अनेक वेळा, बऱ्याच वेळा पृथ्वीराजची त्या दिवशी बालेवाडीलाही झाली, महेंद्र गायकवाड बरोबर. माऊलीच्या रोज कुस्त्या आहेत, रोज गाठी बिठी पडतायत. त्यामुळं मनसरचं मैदान मात्र गाजवा. इनाम त्यांना भारी ठेवलंय आणि सगळ्या कुस्त्या आतापर्यंत काटा झाल्यात. चांगलं यशस्वी मैदान पार पाडलं आणि त्यामुळं ही कुस्ती निकालीत. चला पैलवान, वा. माऊली कोकाडे, पृथ्वीराज. आता एक पोझिशन असं जर करत बसला तर तुम्ही अजून 2 तास लढाल. मजा नाही त्यात पैलवान. बघा, ऐका दोन्ही पैलवान, पृथ्वीराज, माऊली, ऐका. लोक कमिटीचं म्हणणं आहे निकाली झाल्याशिवाय सुट्टी नाही. निकाली झाल्याशिवाय, बरोबर का दादा? हा, कमिटी एवढी भारी आहे, सगळ्यांना जेवण मागवली एवढी कमिटी भारी आहे, बरोबर का? पण कुस्ती सोडवली जाणार नाही. गमतीचा भाग सोडा, होईल कुस्ती. चला माती घ्या दोघही. हा, डोळे सांभाळा. आता अटॅक. शबास शबास पृथ्वीराज आणि माऊली. निकाल लागला. चला, निकाली काटा कुस्त्या आहेत का नाही मंडळी? एवढं लढणं सोपं आहे का? म्हणून काटा मैदान, मनसरचं एक काटा मैदान. निकाली निकाली होणार. चला अटॅक. शबास शबास माऊली आणि पृथ्वीराज. चिखल होत चाललाय, अंगाचा आक्रमक झालाय, लपेट मारण्याचा प्रयत्न, पण मागे सरू नका राव. बघा, मग एवढ्यात श्वास खायला गावतो ना, मग आणखी 1 तास वाढतो, बरोबर का? आता बाहेर आता आपण अडवू का? आपला चेंदा बंदा होईल त्यांना अडवाय गेलं तर. सांगतो ना राव, डाव तर मारायला पाहिजे का नको? ऐका, ते सगळं सांगणार राव, आतापर्यंत सांगत आलोय. ऐका, सगळं सांगत. आता डाव तर मारला पाहिजे का नको? बरोबर का नाही? त्यांचं म्हणणं बरोबर आहे, लोकांना कळलं पाहिजे सगळ्यांना. हा, झोंबाझोंबी करू नका असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर का? चला, हा चला, डाव करा. आता फक्त गर्दन खेच चालू आहे. चौदंडी चौदंडी, हाताचे हातोडी मानेवरती पडतायत. चला, काहीतरी करा. शबास पैलवान, शबास शबास पृथ्वीराज. अटॅक माऊली, अटॅक अटॅक. वा, बोटातली बोट सोडा, चड्डीला हात लगेच जातो या. चला पैलवान, बळाचा. आणि एकेरी पट पकडलाय पाहता, एकेरी पट. हो, सहज बघा, सहज. अरे बापरे बाप. मध्ये 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 चला, बाहेर जाऊ नका, तसेच मध्ये चला झुंजत. चला,
निकाली माऊली सगळ्यांचं म्हणणं आहे. बाहेरची जरा माती घ्या पैलवान. माती हा या बाजूला आहे. सागर सागर या बाजूला इकडं. हा इकडे इकडे बाहेर नाही इथं मग माती इकडे या तुम्ही. हे बघा इथं समोर घ्या तिथं. थांबा तिथं. हा घ्या तिथं पायाखाली. हा घ्या माऊली तिथली माती. चला या पृथ्वीराज या. वा दोन्ही याच्या खांद्यावर टाका. हा कारण हात सटकतात त्यामुळं. हा आता मी तेच सारखं सांगतोय कुस्ती व्हावी. आता आम्हाला सगळ्यांनाच पुण्याला जायचंय त्यामुळं आम्हालाही वाटतंय ना लवकर व्हावी म्हणून. पैलवानाला जायचंय आराम करावा लागतोय. उद्या परत दुसरं मैदान अक्षय तृतीयापर्यंत सीझन चालत असतो मग कमी मैदान होतात म्हणून चला पैलवान निकालात. चला पृथ्वीराज माऊली कमिटी आणि तमाम कुस्ती चौकनाची इच्छा आहे. कुस्ती निकाली झाली पाहिजे तरच कुस्ती सुटली जाणार. वा दीपक सदावर्ते कंटिन्यू वयात आता त्यांना जबाबदारी दिल्या. हा उजाडलं तरी सोडवली जाणार नाही. मनसरची लाईट जात नाही. जात नाही ना लाईट. हा बरोबर का. हा जनरेटर लगेच लावायला तयार आहेत. वा चला पैलवान. अहो पैलवान काटा जोड आहे. महाराष्ट्र केसरीतले पैलवान आहेत. हुशारीनं खेळणार आहेत. तुफानी लढत आहे. धामचाक दोघांची झाली. या अपयश आपल्याला येऊ नये म्हणून अतिशय सावध पवित्रा. सावध पवित्रामध्ये दोघही धोका पत्करायचा नाही. पान निकाल कुस्तीचा लागला पाहिजे म्हणून हे बेमुदत जंगी आखाडा मनसरचा. चला शबास शबास माऊली. वा वो देखिए आप लोग. हा हा निकाल लागला पाहिजे. वडीलधारी सुद्धा मंडळी म्हणतात जायचंच नाही आज घरी. वा हा ऐका म्हणून ऐका ह्या अस्सली पैलवानांच्या कुस्त्या आहेत. अस्सल अस्सल पैलवान आणि खरोखर कष्टाची मेहनतीचं या निधड्या छतीचे दोन महान मल्ल. चला हातातले हात सोडा. आता लोकांना झटकीपट निर्णय लागतो. लोक बघा ना किती आपण मानलं या मनसरच्या तमाम कुस्ती शौकीनांना आणि कमिटीला स्पष्ट सांगतो. आणि खरोखर मानलं आपलं नियोजन आयोजन एक नंबर. शबात चला माऊली मध्ये चला. किती आवड आहे लोकांना नसा नसात रोमा रोमात. म्हणून जंग लड़ी जाती है जीतने के लिए. जंग लड़ी जाती है जीतने के लिए और जीत हासिल की जाती है इतिहास के लिए. इतिहास घडतो पैलवान भिडतो इतिहास घडतो. पैलवान चला शबास. अटॅक एक अटॅक करा दोघही. एक एक अटॅक एकच झटका मारा. चला माऊली अटॅक. चला पृथ्वीराज. शबास शबास पैलवान मागे सरकू नका. वा
ऐका पैलवान आता मी एवढं जीव खाऊन बोलतोय राव. आता पैलवान लढले पाहिजेत, लोक बी थांबले पाहिजेत ना. 6 वाजले बसलं सगळे बसल्यात. हा हा आता मी किती आवाज आणि एवढा कोणी माझे एवढं खणखणीत चेतावणार चैतन्य निर्माण करणार कोणी सांगावं अख्ख्या महाराष्ट्रात. पैलवानांना सांगावं, लोकांना सांगावं. व्हिडिओ बघा, त्या असेल यांच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे. शबात म्हणून एवढी लोक थांबून आहेत. बरोबर का? कोणी सांगाल प्रामाणिक दोन्ही पैलवानमध्ये या. पैलवानांच्या वरती हक्कानं या ठिकाणी त्यांना चैतन्य निर्माण करणार पैलवान म्हणजे सोपं नाहीत. कोणीच कोणाला कमी नाही. 2 महाबलाढ्य मध्ये घ्या, मध्ये घ्या. माऊली मध्ये या. समोरून आकडी लावण्याचा प्रयत्न. दोघांनाही चड्डी पकडल्यात. मध्ये तसेच दीपक मध्ये घ्या. वाबळे सर मध्ये घ्या. चला पैलवान. चड्डी पकडू द्या. आता पैलवान आहेत, करायचं काय? म्हणजे नवीन डाव आहे म्हणायचं. बरोबर का नाही? आता तुमच्या सर्वांच्या समोर आहे, काय हरकत नाही. 3 मातीतली कुस्ती आहे. दोघांनी पकडल्यात, काय हरकत नाही. पण कुस्ती निकाली करा, निकाली करा. शबास पैलवान, वा. तुफानी कुस्ती. शबास. एक अटॅक करा माऊली पृथ्वीराज. आता नाही होत, आता आपण करायचं का? आपण किती सांगायचं? मागणं म्हणतात नाही होत, नाही होत. होईल ना, सकाळपर्यंत होईल. होणार ना. वा हो. आणि तुफानी ताकद. वा वा रे वा. मध्ये या. ऐका पैलवान दोघही हा हॅलो, हा. दम नका खाऊ पैलवान. कुस्ती करा, कुस्ती. लोक एवढी कुठेही थांबत नाही हे तुम्हा दोघांनाही माहिती आहे. आज या मंचर मध्ये कचाकच मैदान भरलेलं आहे. आणि ते काय आहे ना माती. 3 पंच टाकतात, पोत भरूनच आणा. आता पण निकाल लागला पाहिजे. माऊली पृथ्वीराज. चला एक अटॅक. शबास शबास पैलवान. वा. काही मल्ल युद्ध रंगात आले पहा. पण कुस्तीचा निकाल लागल्याशिवाय गावकरी सुद्धा हटणार. तमाम कुस्ती शौकीन सुद्धा मागे हटणार. एकही माणूस उठायला तयार नाही. हा संदेश अखंड महाराष्ट्राला तुल्यबळ मल्लांची बलाढ्य लढत. महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध माऊली कोकाटे. अटॅक असं काहीतरी करा, लोक सगळी खुश होतील. निकाली मग तुम्ही बाहेर का आलाय? हा, आम्ही तेच सांगतोय, निकाली होणार. ऐका माऊली आणि पृथ्वीराज, कुस्ती निकाली होणार असा कमिटीचा मला वार 1 मिनिटाला सांगणं आहे. बघा
कुस्ती निकालीच होणार. हा, अजून 2-4 माणसं मातीत अंगावर टाकायला येतील. बरोबर का? सगळे तयारच आहेत. अजून आक्रमक असं काही घडलं नाही. हा, अटॅक आणि आक्रमकता अजून काही दिसली नाही. बरोबर का? मंडळी पैलवान लोक म्हणून हे पब्लिक आहे भाई, सब जानती है. बरोबर का? हा, जरा गोल फिरा. चला चला कुस्ती. वा, हा, एक अटॅक, एकेरी पाठ. हो, एक शकता. चला, हो, घुमके बोले. शबाश 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 शबाश. हा हा, हो, शबाश. वाह, चला कोशिश करो. पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे निकालीत. वाह, असल काटे की टक्कर. हो, कड़ा मुकाबला दोनों पहलवानों के बीच में. बस बस हा, चला थांबा. अंतिम टप्प्यात कुस्ती आहे. थांबा, डावावर आहे कुस्ती. जरा डावावर कुस्ती आहे. थांबा जरा. डाव सुटला ना मग 2-4 राऊंड मारा. काळजी करू नका. डावा आहे. शबाश. हॅलो, पैलवान दम खाऊ नका. अशी तर सकाळपर्यंत कुस्ती चालेल. दम नका घेऊ. एक अटॅक करा कोणी आता. पैलवान इंगे, ऐका पृथ्वीराज माऊली, तुम्हाला शेवटची वार्निंग आता. एक अटॅक करा. ऐका ऐका ऐका, 5 मिनिटात जर निकाली नाही झाली तर कमिटी जे देईल ते घ्यावं लागेल. हा, कमिटी दिन ते नाही, निकाली कुस्तीची झालीच पाहिजे. लोकांची मागणी निकालीच झाली पाहिजे. कमिटी नाही काय नाही, सगळ्या पब्लिकचं म्हणणं आहे निकाली. 5 मिनिटं शेवटचे. बरोबर युवराज शेटनं सांगितलं, कमिटी तर नाही सगळ्यांचं म्हणणं आहे. योग्य निर्णय. वा, निकाल लागला पाहिजे. हा, अरे वाजवायचं बंद कर. थांब, वाजू नको रे. थांब. अरे comment कर. खाली बसा रे, खाली बसा तुम्ही. बसा. कॉमेंट्री करा. ऐका, शांत बसा जरा. का तुमच्या कुस्त्याला व्हायच्यात का एकमेकाच्या? हा, वा, ठीक आहे. थांबा आता. चला माऊली, 5 मिनिटं लावा टायमिंग. 5 मिनिटं. 11 मिनिटं झाल्यात. बघा, अटॅक, शेवटचा अटॅक करा माऊली आणि पृथ्वीराज. हा, 5 मिनिटं दिल्यात. अर्धा तास होऊन गेला की राव. चला पैलवान, नुसती रेटारेटी ताकदीचा माग सरणं, मग काय 2 तास 3 तास सहज लढू शकतात. बरोबर नाही पैलवान. दोन्ही आपल्याला
मैदान गाजवायचंय. तुम्हाला तुमचीच कुस्ती का ठेवली इथं? दोन महान मल्ल आहात. अखंड महाराष्ट्र गाजवलाय. नॅशनल स्पर्धा गाजवल्यात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा पृथ्वीराजनं गाजवली. महान मल्ल आहात. पण या मैदानात तुम्हाला कुठली कमतरता नाही. योग्य मानधन तुम्हाला कबूल केलेलं आहे. 5,55,000. मागे सरू नका माऊली, मध्ये या. मागे फिरा इथं. असू दे आता. दादा बसा. दादा तुम्ही बसा. मला सवय ऐका. वडीलधाऱ्यांचा मान राखला. 4 मिनिटं. 4 मिनिटं. हा नाही काही हो द्या. आता आपणही हटायचं नाही. काय हो द्या आता. आलं का लक्षात? अटॅक वगैरे जर तुम्ही करत नसाल, शबात नुसती रेटारेटी म्हणून मजा नाही राव पैलवान. लोक एवढी आज एवढे लोकांचं तुम्ही ते आक्रमकतेनं दाखवा. शबात. आक्रमकता लोकांची इच्छा आहे. काहीतरी आक्रमकता दाखव. वा. निखिल वाघनं तर मैदानच गाजवलं. बरोबर का नाही आपला? आहे का नाही? एक नंबर. म्हणजे भागातला पैलवान आहे. आपलं जर हरलो पण काय लढलं पोरग जिद्दीनं. जवात काहीतरी होते समोर नाफकडे. आता कडेला गेल्या होईल का पृथ्वीराज? कडेलाच जाणार. मध्ये या. 3 मिनिटं आणि परत गाव निर्णय घेईल. 3 तास ठेवायची का उतरस्तोपर्यंत ठेवायची का 3 मिनिटं ठेवायची? निकालीच ना. मग आता 5 मिनिटातली मग मिनिटं कशाला? निकालीच हो द्या. हो द्या निकाली. चला निकाली. चला माऊली. ऐका. काही पैलवान, दोन्ही पैलवान माऊली पृथ्वीराज ऐका. हे सोपं नाही पण निकाल तर लागला पाहिजे काही ना काहीतरी. बोला. माती माती येते बघा. एक खोरं घ्या. एक फावडं न उकरा. माती द्या त्यांच्या अंगावरती. के पाटील खोरा द्या एक तिथून. आता पोतभर माती काढून ठेवा. हा. अजून काढा. अजून उकरा. माती हात सटकत्यात. घाम येतोय लगेच. हा थांबा थांबा. डोळ्यात जाईल बघा. पैलवानाच्या डोळ्यात जाईल. अजून उकरून ठेवा जरा साईडला. सागर नाही. मला आता एक अटॅक. चला एक अटॅक. शबास पृथ्वीराज. शबास माऊली. एक अटॅक. शबास. वा. समोर नाकडे. हो. आता परत ताबा घेतलाय पण
एक पोझिशन बराच कोशिश करा चितपट करण्याचा आणि माऊली उठा. चला ताबा घेतलाय आणि आता स्पर्धेत असतात तर धनाधन भारंदाज डाव मारले असते मॅटवर. आता एवढी मातीत भारंदाज डाव मारलं. ऐका, क्रिकेट वनडेच आता 20-20 वरती आलं, बरोबर का नाही? किती फास्ट 20-20 वर आलं. कुस्ती बेमुदत 6 मिनिटावर आली आणि 100 डाव. वा पहा, शबात 100 डाव, शबात. वा आता झाली असती तर बरं झालं असतं असं सगळ्यांना वाटत होतं, पण ते पैलवान आहेत, ईर्ष्या आहे, चोरस आहे, सोपं आहे का? बरोबर का? त्यामुळं आता परत एकदा चला सागर, नका वाजवू नका. आता आता वाजवण्याचा चांगलं वाजवलंय त्यांना, 1 नंबर वाजवले, काळजी करू नका. हा कुस्ती झाल्या वाजवायचे, थांबा, कुस्ती होऊ द्या सकाळी, चालेल? बरोबर का? ऐका, नुसती रेटा रेटी डोकं डोकं कधीतरी ताबा घेताय, परत 2 मिनिटानं परत 30 पोझिशन. लोकांची इच्छा ऐका, आता लोकही हटणार नाही. जरा होऊन द्या जोरात, आता लोक कटाळल्यात महाराज. लोक खूप ऐका, आता पब्लिक सांगणार निकाली झाली पाहिजे, ते बसलेत कस तेवढ्यासाठी. काय करायचं मंडळी, होऊ द्या. ऐका पैलवान, आहे ना मनसरचं कुस्ती शौकीन, नादच नाही करायचा, कुस्तीवरती प्रेम करणारे. हे पहा, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, तुम्हीच आता निर्णय द्यायचा आहे. काय करायचंय, कुस्ती शेवटपर्यंत ठेवायची, निकाली करायची का सोडवायची, काय करायचंय? शेवटी हे पहा, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते, काही गोष्टी कुठं थांबवायच्यात हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. शेवटी तीही माणसं आहेत, याचा आपण विचार करायला हवा. तेव्हा ग्रामस्थांनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाऊ ऐका ना, भाऊ ऐका. हो नाही नाही, पॉइंटवर नाही. ऐका लक्ष्मण, ते बघा, जर सोडवायचे असेल तर फक्त 25% रक्कम मिळेल. निकाली कुस्ती जर नाही झाली तर 25% रक्कम फक्त. कुस्ती चालू करा, आराम करू नका तुम्ही, कुस्ती चालू करा. पैलवान कुस्ती चालू करा, करा कुस्ती, निकाली होईल आणि तुम्ही आराम करू नका. तुम्हाला काय माती लागेल ती माती बाजूला देऊ. चला पैलवान, आराम करू नका, आराम करू नका.
चला ऐका माऊली 10 मिनिटं बघा कमिटी जे सांगेल निर्णय. चला ऐका एक निर्णायक अटॅक करा कुणीही जिंका चितपट व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. तुम्ही दोन्ही पैलवान महान आहात चांगले आहात महाराष्ट्र गाजवलाय याबद्दल वादच नाही पण आपली कुस्ती 1 नंबरला ठेवली याचा अर्थ एवढी लोक आल्यात चांगले पैलवान आहेत आणि त्यांची कुस्ती पाहायला मिळणार. पाच मिनिटं घ्या आणि पॉइंट घ्या चला आणि चांगले जरा झटा एकामेकाला. माऊली डाव दाखवा कसं आहे माहिती आहे लोकांना नाराज करू नका आणि एवढा मोठा इनाम आपल्याला मिळणार आहे. थोडस एकामेकाबरोबर सारखं ग्राउंडच्या बाहेर जाताय दोघं पण तुम्ही. चला आराम करू नका 5 मिनिटात घ्या आणि पॉइंट घेऊन टाका चला. ऐका दोन्ही पैलवान किती तुमच्या प्रेम आहे निकाली शबात एक अटॅक निकाली हो द्या. चला पैलवान चला माऊली चला पृथ्वीराज 2 लढवय्या माल कोणीच कोणाला कमी नाही पण निकाल लागलाच पाहिजे. आता 1 तास होत आलं पैलवान 1 तासात आक्रमक असं लोकांचं म्हणणं आहे आक्रमक असं काही घडलं नाही त्यामुळे लोक निर्णय मग हो द्याच म्हणतात असा प्रश्न येतोय. कमिटी एवढं मोठ्या आपल्या पाच मिनिटं दिल्यात ना आता सांगितलं ना कमिटीच्या वतीनं 5 मिनिटं दिल्यात. चला वसंतराव परत सांगा तुम्ही माईकवरती. हे घ्या पैलवान 5 मिनिटं दिले तुम्ही 5 मिनिटं जरी कुस्ती करा चला. शेवटचे 5 मिनिटं आहे तुमच्याकडे कुस्ती करा. ग्राउंड हल्लं पाहिजे मैदान हल्लं पाहिजे असं काही दिसत नाही. कारण देता फक्त माती नाहीये आणि अंग ओलं झाले. चला पृथ्वीराज लोकराव एवढं तुमच्यावरती हेमंत सर या भागातले अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय त्या पद्धतीनं हे मैदान गाजवा. शबास वा पैलवान वा शबास पैलवान. एक अटॅक करा पैलवान 5 मिनिटात काही घडू शकतं. ही चुरशीची ईर्षेची कुस्ती असली तरी पण आता आक्रमकता फास्ट जमाना झालाय. आता कोणी म्हटलं 2020 वरती आलं आणि ते प्रसिद्ध झालं आणि म्हणून ती कुस्ती म्हणून 2012ला ऑलिम्पिकमध्ये असा निर्णय झाला लंडनच्या कुस्ती ठेवायची बेसबॉल ठेवायचं का सॉफ्टबॉल ठेवायचं म्हणलं रटाळ गेम आहे. मग त्याच्यात नियम आणले पेला संघटनेनं. आपली भारताची मल्लविद्या गतिमानता हल्ली
म्हणून ती कुस्ती टिकून आहे. पण आपली परंपरा निकाली कुस्त्यांचे चोरस निर्माण व्हावी, निकाली कुस्त्या का ठेवायच्या, पैलवानकी वाढावी, पैलवानांना इनाम भरपूर भरून लागले, लाखोचं इनाम पैलवानांना मिळायला लागलं. पहिलं होतं का असं इनाम? विजू पैलवान आक्रमकपणा धारण करा. आहे का? माऊली, पृथ्वीराज, झालं, सुटलं. या लढा 12-1-2 वाजेपर्यंत काय हरकत नाही. लोकांचं राव मन प्रसन्न झाली पाहिजेत. तुम्ही गाजवल्यात मैदानात, तुम्ही महान म्हणलात, काही वादच नाही. तुमच्या बाबतीत, दोघांच्या बाबतीत कोणालाही शंका नाही. पैलवान महान आहातच. आता याच्या पलीकडे मी आणखी काय सांगणार? बरोबर आहे, सांगा ना बसतात. मी एवढं कोणीच नाही बोलणार, कोणी बघा अख्ख्या महाराष्ट्रात, आणि कंटिन्यू बोलतोय. आणि एवढं कोणी नाही इतकं खणखणीत रक्ताला अंगावर काटा येईल असं युवराज शेठ. बघा आता 5 मिनिटं नाही, मला अंदाज आहे युवराज शेठ, मी माफी मागतो, रोजचा अनुभव आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता ऐका, माऊली चड्डी पकडू नका. पृथ्वीराज, पूर्ण ताबा पाहिजे, कडेला ढकलत गेल्याचा पॉइंट नाही. आता पॉइंट घ्यायला सकाळी 8 वाजेपर्यंत घ्या. राव एवढं राव प्रेम करतात. मी असं का बोलतोय याचं कारण आहे, कमिटी राव खूप या लोकांनी मेहनत घेतली. पुढच्या वर्षीचं बक्षीस जाहीर झालंय युवराज शेठकडं. पुढच्या वर्षी आमची रक्कम घ्या. असं कुठं घडलंय का ज्ञानेश्वर? घडलंय का कुठं? पुढच्या वर्षीचं इनाम आखाड्यात अख्खा महाराष्ट्र फिरतोय आपण. पण इथं कमिटीला ते श्रेय आहे की एवढे मन एकमेक सगळे आयोजन मोठं करतात. मंचरचं नाव लौकिक, 10 दिशात जावा, आणि म्हणून पूर्ण ताबा. चला, पूर्ण ताबा, पूर्ण ताबा. 1 पॉइंट घ्यायला आता वेळ लावू नका. 1 पॉइंटची कमाल. चला, 1 पॉइंट, पूर्ण ताबा. खूप लढल्यात, घामाघूम झाल्यात, अटॅक काहीच. शबात, 1 पॉइंट. ही सुरुवात. ओ, आत्ताचे पट काढला. मागे सरकू नका, कडेला जाऊ नका, मध्ये फिरा. माऊली मागे या. हो, आणि माऊली कोकाटे. हा बघा, चला. हो, भैरवनाथाच्या नावानं चला.